जय भीम जय शिवराय। आज आपण या ठिकाणी पुणे महानगरपालिका या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी बघत आहात की कामगारांचा मोर्चा आहे आणि मोठ्या प्रमाणात कामगार या ठिकाणी मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण मनोहर जनरल सेक्रेटरी आहे संघटनेच्या मनोहरताई यांच्याकडनं जाणून घेऊया की काय काय मागण्या आहेत तुमच्या आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे कामगार आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये ही जी कंत्राटी पद्धत सुरू केलेली आहे तर ती अत्यंत म्हणजे त्याच्यामध्ये पिळवणूक आहे, शोषण आहे आणि समान कामाला समान जे काही तत्व आहे, कायम कामगाराला पगार जास्ती आणि जो कंत्राटी आहे काम तेच करतो पण त्याला मात्र खूप कमी। तर ही जी प्रकार आहे तो केवळ या घाणीच्या कामाला जुंपलेल्या माणसाचं शोषणाचा हा प्रकार आहे आणि म्हणून नियम पण असा आहे की जे बारमाही स्वरूपाचं काम आहे ते अजिबात कंत्राट्याने द्यायचं नाही पण ते दिलं जाते आणि म्हणून हा आजचा लढा वारंवार केलेले आहेत। आता हा निर्णायक पद्धतीने रस्त्यावर आपण बसलो। किती कामगारांच्या समस्या आहे या? जवळजवळ आता इथे 2-1 हजार आहेत पण जवळजवळ 7-8 हजार असे आहेत कंत्राटी कामगार। त्यांना सगळं अनिश्चित आहे। आम्ही बघतो की अनेक वेळा तुम्ही आंदोलन करताय परंतु त्याची दखल घेतली जाते का? कमी प्रमाणात पण घेतली जाते कारण मध्यंतरी बोनसचा प्रश्न होता, आता तो पगारात इन्क्लूड केलेला आहे। त्याच्यानंतर समान कामाला म्हणजे काही सर्क्युलर प्रमाणे पगार दिला जातो। अशा सतत मागण्यांच्याकडे लक्ष ठेवून त्या पदरात पाडून घेतल्या। पण आता कायम कामगाराप्रमाणे वेतनामध्ये, भत्त्यांमध्ये सर्व प्रकारे समानता असली पाहिजे। प्रमुख मागणी काय आहे तुमची? कायम करा हीच, समान कामाला समान वेतन नाही तर कायमच केलं पाहिजे ही प्रमुख मागणी। कंत्राटी कामगारांना कायम केलं पाहिजे आणि इतर काही राज्यांमध्ये हे झालेलं आहे त्यामुळे आपल्या इकडे ते होऊ शकतं अशी आमची भूमिका आहे। कोणतं सरकार आहे? बीजेपीचं सरकार करू शकतं का काँग्रेसचं सरकार? आम्ही असं बघणार नाही आहोत। जे काय सरकार आहे त्याला स्वच्छतेचं काम करावं लागणार आहे आणि ते बरोबर दाखवण्यासाठी नाही, या कामगारांच्या जीवावरच ते येणार आहेत। जे कोण असतील सत्तेमध्ये त्यांनी हे प्रश्न सोडवले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आता आपण बघितलं की बऱ्याच मंत्र्यांचे उदय भट येथील वरचे डेलिगेशन गेलेले आहे, त्यांच्या बरोबर चर्चा करावी तुम्ही। नाही, मी म्हणतोय की बरेच मंत्री आहेत त्यांचे स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट आहे या ना त्या नावाने कोणाच्या तरी नाते सगळं आपल्याकडे आता जिथे पेपर फुटी होतीये, विद्यार्थी बसतायत आंदोलनाला, तिथे संपूर्ण रस्ते वाहून जातात, पूल पडतात, तसंच हे सगळं आहे, फक्त पैसे काढायचे। तुमचे कामगार या सरकारला निवडून देत असते आणि हे सरकार तुमच्या कल्याणासाठी काही करताना दिसत नाही तर तुम्ही कामगारांना काय सांगाल? कारण 500 रुपये 1000 रुपये आम्ही कामगारांना संघटित व्हा आणि लढा हेच सांगतो आणि आम्ही रस्त्यावरती उतरणारी माणसं। पण हे सगळे निर्णय सरकारकडे आहे ना, आपण सरकारवर दबाव आणावा लागतो, दुसरं काय करणार? आपण काय सरकार आहोत का? बोला, त्यांना बसू द्या की. बोला की तुम्ही काय बोल काय मागणी आहे? बोला बोला, इकडे बघा। कामगारांची एकच मागणी आहे, 17 वर्ष 17, 15, 16 लोक काम करतात, वर्ष झाले परमनंट होत नाहीयेत, पगारी वेळेवर होत नाहीत, बोनस मिळत नाही, फरक पीएफ पडत नाही आणि कामगार कष्ट करायचं ते करतातच आणि कंत्राटी कामगार आहेत म्हणून पुन्हा स्वच्छ नाही ते पिले होऊन भरतील, पुन्हा पटा मरल, पुन्हा रोग होऊन। सरकारला तुम्ही निवडून देता ते सरकार म्हणजे आता सरकार आपण काय मशनीतच घोटाळा आहे तर सरकाराचं काय करायचं? नक्की घोटाळा मशनीतच घोटाळा आहे। शिक्क्याचं मत आल्यावर येईल की आणि पक्ष येतील पण मशनीतच घोटाळा आहे म्हणल्या कुठून येणार काय?
मग तुमचं काय म्हणणं आहे, मशीन हटवली पाहिजे? मशीन गेलीच पाहिजे, शिक्क्याचंच मतदान पाहिजे, पहिलं होतं तसं. आणि कामगारांची घ्यावी लागेल. हे गोरगरीब करतोय आम्ही कष्ट, ते काय येडे म्हणून नाही करतो, पोटासाठीच करतोय. पोटाला औषध लागते म्हणून दवा मागतोय आम्ही. उन्हात तानात पावसात हिवाळ्यात थंडीत 12 महिने आमचे चालूच आहेत कामाचे. एकही खाडं नाही आमचं. खाडं झालं की घरी आले की खाडे लावतात. किती लोक तुमच्या घरातले सरकारी कामाला आहेत? मी एक कंत्राटी आहे, नाही, बाकीचे लोक? कोण नाही. नाही तुमच्या वस्तीमध्ये किती लोक आहेत सरकारी कामाला? मला आता काय सांगता येईल, माझ्या चाळीत आहे 2-3. आता अपर मध्ये किती आहेत मी काय सांगू शकते. फक्त 2-3? म्हणजे भरती, सरकारी भरती बंद केली असं नाही म्हणता येईल? मग बंदच आहे की. कॉन्ट्रॅक्ट पद्धत म्हणजे बंदच ना सगळं. आताच शासन काय करतंय, कॉन्ट्रॅक्टच पाहिजे त्यांना सगळं. परमनंट नको आहेत नोकऱ्या. मंत्र्यांचे नातेवाईकाचे कॉन्ट्रॅक्ट हे ह्याच्यामध्ये. आता हे बघा, दुनियादारी हे तुम्हाला पण माहिती आहे, पण आता मला विचारले म्हणून सांगते मी. कंत्राट कोण घेऊ शकतो? मी घेऊ शकते? सामान्य लोक घेऊ शकतात का कंत्राट? नाही घेऊ शकत. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे बळ आहे, ज्याच्याकडे ताकद आहे 2 नंबरचा, तोच कंत्राट घेऊ शकतो ना. इथं बसलेलं कोणच नाही घेऊ शकत. घेऊ शकतात का? 10 तारीख आली, आम्हाला पगारी नाहीत अजून. काय खावं ती पर्यंत पडतीये. उपस्थित सर्वही कॉन्ट्रॅक्टचे कामगारांना आज आपण इथे सर्वजण आंदोलनासाठी उपस्थित राहिले आणि तुमचा जो विषय आहे तो विषय आता आम्हाला तुमच्या लोकांनी सांगितलाय. नक्कीच आम्ही आयुक्त पुढे आपलं सर्व मागण्या ठेवू आणि तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा असं आम्ही 100% प्रयत्न करू आणि हे प्रशासनाला आम्ही नक्कीच दाखवून देऊ. आणि हे कामगार लोक जर नसले तर हे पुन्हा स्वच्छ होऊच शकत नाही. आणि हा पुन्हा जो आहे हा तुमच्या जीवावरती आणि सुंदर आहे. तर तुमची गरज प्रशासनाला सगळ्यात जास्त आहे, हे आम्ही त्यांना पटवून देणार आणि तुमचा हक्क तुम्हाला मिळवायचं त्यासाठी 100% आम्ही कार्य करत आहोत. बोलल्या सायना आणि चेक आणि चौघही काँग्रेसचे नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जेवढे बी नगरसेवक आहेत तुमच्या पाठीशी 100% उभं आहे. एवढी तुम्हाला सर्वांना इथे ग्वाही देतो. धन्यवाद. कामगार एकजुटीचा की कंत्राटी कामगार एकजुटीचा